एक वाक्य सांगा मला, कोणत्या का होईना एका क्षेत्रात माणूस तरवेद असावाच. तुमचं काय मत आहे? तुम्ही साधा विचार करा. पोरण आता आपले पोहणं 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 पाण्यात पोहणं, जलंतरण पट्टूला बक्षीस आहे की नाही? ऑलिम्पिकला आहे, क्रिकेटला आहे. मग कोणत्याही एका क्षेत्रात चांगले व्हा ना. आणि पाया पडून सांगतो परत तेच वाक्य, लाकडातला किडा जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जिवंत राहू शकत नाही? मग तुम्ही का मारता? सगळं मिळेल बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. कारण हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ बॉडी इज कम्प्लिटली झिरो. चिंता करायची नाही, काही येताना काही आणेल नाही. आणि काय करायचं तुमच्या हातात काय? मग वळवळ करतो कशाला? मागून चड्डी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडवून टाकेन फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? बरं चिंता करायला आपल्या हातात काही नाही. बोला पटकन. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले. रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? नाही. झाडं लावा झाडं लावा झाडं लावा झाडं लावा झाडं लावा झाडं लावा. देश वाचवा, पर्यावरण वाचवा, पर्यावरणाचा समतोल टिकवा आणि उन्हाळ्यात झाडं लावा. मग ही लावलेली झाडं गेली कुठं? एखाद्याचा वाढदिवस जर 15 मेला असेल, वृक्षारोपण. इतकी ईडी लोक आहेत आपल्याकडे. एक वाक्य सांगू तुम्हाला, एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो. एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो. एका माणसाला 3 सिलेंडरच्या टाक्या गॅस लागतो रोज. 800 रुपयाला टाकी आहे. एक माणूस 2400 रुपयाचा गॅस घेतो. एका माणसाने जर इनामदारीनं झाड जगवलं तर अख्खं जग सुखी होईल. झाडं लावा हे भाषण करून नका सांगू. भाषण करणाऱ्याने केव्हा लावल्यात? दरवर्षी वृक्षारोपण. खड्डा तोच उकरा लावा. मेलं झाड. झाडाला पालवी कोण फोडतोय? शोध लागला नाही. 2 झाले ना. तिसरं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालं. हाय डेव्हलपमेंट. पांढऱ्या पिशी कमी पडल्या, बरं सलाईन. तांबड्याच वाढल्या, बरं उलट सलाईन. दोन्ही कमी झाल्या, उचला त्याला. मेलं ते. मग ऐका, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालं, पण मरताने काय जातं हे अजून एकाही डॉक्टरला सापडलं नाही. सगळे शोध लागले. रक्त बनवण्याचा कारखाना कोणी काढला? नाही. वृक्षाला पालवी कोण फोडतं? शोध लागला नाही. मरताने काय जातं? शोध लागला नाही. श्री गरोदर आहे? हो. 4था महिना लागला? हो. चेक करून आणा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगाच पाहिजे. ठेवा. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो. बापाला हाता घालून काढण्याची ताकद. बाळ बाहेर आलं आणि आईच्या स्तरात दूध निर्माण झालं, कोण करतं? शोध लागला नाही. मग एखादा कमकुवत मेंदूचा माणूस म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण त्याच्या बापाला पोरग का पेत नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. 12वा अध्याय. काय माझी या भक्ता, संसाराची चिंता आणि काय समर्थाची कांता, कोरान मागे आणि गाथ्यातलं प्रमाण. माझी या सत्तेने वेदासी बोलणे, माझी या सत्तेने सूर्याशी चालणे.
पुन्हा डोकंच लावायचं नाही. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल देवा, पण देवा माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको रे देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळं नाही. आता महिला मंडळ उत्तर द्यायचे पटकन. तुमची पोरगी नवऱ्याच्या घरी सुखी राहावा का समाधानी? समाधानी. उत्तर समाधानी. पुरुष मंडळी तुम्हाला प्रश्न पटकन. करगळीने डोंगर उचलणं अवघड, करगळीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवळी उचलणं अवघड? उत्तर, करगळीने डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवळी उचलायला भक्ती लागते. शक्ती आणि भक्ती फरक आहे, तसं सुख आणि समाधान याच्यात फरक आहे. उत्तर, सुखाची व्याख्या लिहून ठेवा. पैशानं मिळतं ते सुख, पैशानं मिळतं ते सुख, पण अंतःकरण शुद्धीनं मिळतं ते समाधान. तुम्ही गादी ₹1,00,000 घ्याल, झोप झोप कुठून आणाल? काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, झोप. आणि जर उठायच्या दिल्या नाही गेले ते. करा पाहुणे गोळा. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. का? समाधान पाहिजे. आणि पाया पडून सांगतो आज, समाधान असेल तर देव मिळणार. रस्त्याच्या कडेला भिकारी घोरत आहे तर कुत्र्याची कळवण झाली तर उठानं. बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बॉ. संडासात बॅटरी लावी, बाथरूम मध्ये बॅटरी लावी, त्याचीच सावली पाहून मागं सरकतो. त्याचीच सावली पडलं जिन्यावरून खाली, मिळालं ते. आमची भांडे घासणारी बाई 4 घरचे भांडे घासते, बादली बादली धुणत होते. 4 घरचे भांडे घासते, बादली बादली धुणत होते. जिन्यानं दणादण वर जाते आणि खाली येते. सर्दी नाही तिला, सर्दी. आमची बायको लिफ्टनं वर जाते, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार येत्या. तू जगती तरी कशाला बाई? जर त्यालाही गुंतून ठुलं, तोही मोकळा करीन तू. समाधान नाही. काही नाही इस्टेटलाही, पण देव खाऊनच देत नाही. अरे खाय ना. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. अरे खायला काय रोग झालाय का तुला? खाय ना. आणि काही माणसं सगळं इस्टेटलाही, पण दान धर्म नाही. इथं नाचलं पाहिजे, लोक डांबरीवर नाचत आहेत. विढाला विढाला विढाला.